नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकरी ओळखपत्र आपल्या गावानुसार याद्या कशा प्रकारे डाउनलोड करू शकता याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी ओळखपत्र कशा प्रकारे बनवू शकता याची आपण माहिती घेतलो। आता जे आहे जिल्ह्यानुसार म्हणजेच गावानुसार या ठिकाणी शेतकरी ओळखपत्रासाठी ज्या रजिस्ट्रेशन केलेल्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांची या ठिकाणी यादी आलेली आहे, त्याच्यात तुमचे नाव आहे का नाही हे तुम्हाला तपासून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी तुम्हाला शेतकरी ओळखपत्र यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे सीएससी सेंटर वाल्याकडे जावे लागेल। सीएससी सेंटर पासूनच तुम्ही या ठिकाणी यादी डाउनलोड करू शकता। तर या ठिकाणी ते यादी डाउनलोड करण्याकरिता काय प्रोसेस आहे, तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता। या ठिकाणी लॉग इन विथ सीएससी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। काही जिल्ह्यांचे या ठिकाणी शेतकरी ओळखपत्रांची जे यादी रेडी झालेली आहेत, म्हणजे ज्या जिल्ह्यांचे रेडी झालेत त्यांची या ठिकाणी दिलेली आहे। ज्या जिल्ह्यांचे या ठिकाणी रेडी झालेले नाहीयेत त्यांचे आणखीन काही दिवसातच थोड्या दिवसात ते पण प्रसिद्ध केल्या जाईल। तर या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र यांची यादी डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी एक ऑप्शन दिला आहे। लॉग इन केल्यानंतर या ऑप्शन मध्ये रिपोर्टचा ऑप्शन दिला आहे। रिपोर्टच्या या ऑप्शन मध्ये बकेट अँड क्लेम रिपोर्ट या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही कोणत्या जिल्ह्यात तुम्ही बिलॉंग करता, कोणत्या जिल्ह्यातील तुम्ही आहात, म्हणजे ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी तुमचा सीएससी सेंटर कुठला असेल ते जिल्हा ऑटोमॅटिकली या ठिकाणी घेतला जाईल। त्या ठिकाणी या ठिकाणी जिल्ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा तालुका सिलेक्ट करा। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या गावातील या ठिकाणी यादी डाउनलोड करायची असेल त्या गावासमोर जे तुम्हाला असं टिक करायचं आहे, म्हणजे त्याच्यावरती गावावरती क्लिक करायची आहे। गावावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गावाचं नाव काय, सर्वे नंबर काय आणि त्यांचं नाव काय आहे, शेतकऱ्यांचे नाव आणि त्यांचं आधार कोणतं लिंक आहे, म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढताना जे आधार नंबर दिलात त्याचे लास्ट 4 डिजिट या ठिकाणी आधार नंबर दिले जाईल, त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचं मोबाईल नंबर आणि ते सबमिट केले ते एलिजिबल आहेत का नाहीत हे सगळे डिटेल्स आणि या ठिकाणी एनरोलमेंट नंबर जे आहे या ठिकाणी बघू शकता आणि फॉर्मर आयडी देखील या ठिकाणी दिला आहे। तर यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे तुम्हाला तपासून घ्यायचंय। तर संपूर्ण यादी कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता, तर त्यासाठी तुम्हाला एक्सपोर्ट एक्सेल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी याला एक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। याला नंतरून तुम्ही पीडीएफच्या स्वरूपात देखील कन्वर्ट करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील जे यादी असेल ते यादी सहजरित्या तुम्ही डाउनलोड करू शकता आणि यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे तपासू शकता। आणि यामध्ये पीएम किसान ड्रिल डाउन रिपोर्ट या ऑप्शन मध्ये जे आपल्याला जे शेतकरी एलिजिबल आहेत त्यांची या ठिकाणी रिपोर्ट दिलाय, म्हणजे जे शेतकरी एलिजिबल आहेत आणि त्यांनी अप्लाय केले नसतील त्यांचे देखील या ठिकाणी रिपोर्ट दिलेत। परंतु आपल्याला जे शेतकरी ओळखपत्र रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला बकेट अँड क्लेमचा वापर करून या ठिकाणी तुम्ही शेतकरी ओळखपत्रांचे जे काही यादी असतील गावानुसार ते यादी तुम्ही सहजरित्या या ठिकाणी डाउनलोड करू शकता। यामध्ये काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद मित्रांनो।